कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निघूयात पारू त्या पलीकडच्या जगात। वाटेल भी नव्हतं कधी मनाच्या या मळ्यामध्ये वाहल गुलाबी हवा, म्हणताना तुला धनी अंग भर येड्यावाने उडतोय I'm ready. पारवा, तुझ्या संग होतोया जीवा बदानी घटावर खोलत्या कळी, नजर बी करत्या वाड बेईमानी, चोर चोर लाजे बावळी, दिस रोजचा असाच जाऊ दे, मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे, मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे। आदित्य सर, हे समजा माझ्यासाठी? आजची रात्र ही फक्त तुझ्यासाठी आहे। स्वप्नात असल्यासारखं वाटतंय समजा, अगदी डोळ्यात साठवून ठेवावेत असे क्षण आहेत समजे। आदित्य सर, तुम्ही माझ्यासाठी लई काय काय करताय। आदित्य सर, आज काय कुठला सण आहे का? थोडं हे फिल्मी वाटू शकतं, पण तू सोबत असल्यावर सणाची काय गरज आहे? तू सोबत असताना माझ्यासाठी प्रत्येक दिवस आनंद घेऊन येतो, आणि आजची रात्र ही मला तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आयुष्यातली अविस्मरणीय रात्र बनवायची आहे। आदित्य सर, दिवस कसे भुरकन उडून जातात ना। म्हणजे बघा ना, मी गावाकडनं इकडे जेव्हा आले तेव्हा मला काय बी माहित नव्हतं। इकडे आल्यावर मला तुमच्यासारखा चांगला मित्र भेटला। खरं सांगू, आधी ना मी तुम्हाला लई घाबरायचे, साधं हसायला बी यायचं नाही तुम्हाला। असं वाटायचं की म्हणजे तोंड असं केलेलं असायचं की जणू काही समजा जगाचा भार तुमच्याच डोक्यावर आहे। पण नंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्यात बी एक माणूस आहे, ज्याला मन आहे, ज्याला हसायचं आहे, रडायचं आहे, ज्याला दंगा घालायचा आहे, ज्याला फक्त आपली माणसं पाहिजेत, पिरमाची माणसं, जी फक्त त्याची असतील, आपली असतील। आदित्य सर, मला तुम्ही रोज नव्यानं समजत गेलात। माझं सोड ग, तुझं हसणं, अरे तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं वागणं, तुझं जगणं हा एक खूप मोठा कॅनव्हास आहे, ज्यावर रोज मी वेगवेगळी चित्र बघतो। आणि तुझे डोळे, तुला विश्वास नाही बसणार, पण पारू, एखाद्या हरवलेल्या माणसाने जर तुझ्या डोळ्यात बघितलं ना, तर त्याला त्याचं अख्खं आयुष्य सापडेल। आणि ज्या माणसाकडे सगळं काही असेल, तो तुझ्या डोळ्यात बघून आयुष्यभरासाठी हरवून जाईल। तुझं हसणं असं वाटतं पावसाचं थेंब आळवाच्या पानावरून हळूच घरंगळत आहे।
आदित्य सर, मला ना तुम्ही आज वेगळेच वाटताय. म्हणजे कवी झाल्यासारखं वाटतंय बघा. हा, तो प्रॉब्लेम माझा नाही आहे, तुझा आहे. तुझ्या समोर असलं की शब्द पण कविता बनून बाहेर पडतात. आदित्य सर, एवढी समधी जास्वंदीची फुलं. तू तर रोज मला जास्वंदीचे फुलच देत असतेस ना. पारू, आपली आपली गोष्ट, आपली कहाणी आहे ना, या जास्वंदीच्या फुलांशिवाय अपूर्ण आहे. तुझ्या या जास्वंदीच्या फुलांमुळे माझं आयुष्य इतकं सुंदर झालंय ना, इतकं रंगीत झालंय की आता मला दुसरा कुठला रंगच दिसत नाही. दिवसभरातला एकही क्षण असा जात नाही जेव्हा तू दिलेलं हे जास्वंदीचं फूल मला आठवत नाही. आजपर्यंत लई त्रास दिलाय तुम्ही मला, आणि तुम्हाला असं वाटतं की मला राग आलाय त्याचा, म्हणून तुम्ही हे समजा करताय ना. लहानपणापासून सगळ्यांना असं वाटायचं की मी खूप शांत मुलगा आहे, आणि मलाही आठवत नाही मी कधी कोणाची खोडी काढली. पण तू समोर आलीस की असं वाटतं की तुझ्यासोबत खूप मस्करी करावी, खूप गप्पा कराव्यात, खूप गावाकडच्या गोष्टी ऐकाव्यात तुझ्याकडून, आणि तुझ्या बोलण्यात हरवून जावं. मग पारू, म्हणजे मी जो त्रास देत होतो तुला, त्या मागची भावना तुला कळत नव्हती का? आदित्य सर, एवढं समजा कौतिक केल्यानंतर कुणाचा बी राग जाणारच ना. मग गेला ना तुझ्या नाकाच्या शेंड्यावरचा राग? आदित्य सर, खरं तर ना मी तुमची मस्करी करत होते, मला राग आलाच नव्हता. वाह. पण सर, मला एक कळत नाही, म्हणजे ना आज माझा वाढदिवस, ना आज तुमचा वाढदिवस, पण मग एवढी समधी सजावट कशा पायी? तुला ना सतत प्रश्न पडत असतात ना पारू. म्हणजे जे दिसतंय ते शांतपणे तू बघू शकत नाहीस ना. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवंय ना तुला. बरं, ठीक आहे. मग मला सांग, आयुष्यातला एखादा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात ना. वय, ते तर आहेच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.